तर मुंबई लोकल हत्या प्रकरणाची एक महत्त्वाची अपडेट येते। मुंबईत लोकलमध्ये प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या झालेली होती। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशात वाद झाला होता आणि या हत्या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आता एबीपी माझाच्या हाती सापडलेला आहे। हत्येनंतर हल्लेखोर पसार झालाय आणि ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। या घटनेचे एक्सक्लुसिव्ह सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागले आहे। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्या सोबत आहेत। सत्यम, हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे, यातला आरोपी नेमका कोण आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आरोपी जो आहे तो सुद्धा रेल्वे प्रवासी आणि फिर्यादी जे देखील ज्याची हत्या झाली तो दोघे जण आहेत ते या ठिकाणी मेट्रोने प्रवास करत असताना काल रात्री पाऊस पडत होता। या दरम्यान जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आणि मालाडच्या मध्ये आहे ते त्या आरोपीने आहे दरवाजा बंद करण्यावरून मध्ये दोघांचा वाद झाला। यानंतर आरोपीने थेट बॅगेतून चाकू काढून या फिर्यादीची हत्या केली आहे। यानंतर आरोपी जो आहे तिथून मेट्रो स्टेशन रेल्वे स्टेशन परिसरात येताना त्याचा जो दृश्य आहे ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलिसांनी आहे बोरीवली जीआरपी पोलिसांनी हत्येचे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी 6 पथक बनवले आहेत आणि आरोपीचा शोध जे आहे ते त्या माध्यमातून सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून। सत्यम, धन्यवाद या माहितीसाठी। तर लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झालेला होता आणि त्या हत्येनंतर हल्लेखोर पसार झाला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। लोकलच्या डब्यामध्ये या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली आहे। काळे कपडे घातलेला हाच आरोपी असल्याचं समजतंय आणि या आरोपीचं एक्सक्लुसिव्ह सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेत। रेल्वे स्टेशन परिसरातले फुटेज आहेत हे एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। आता या आरोपीचा शोध सुरू आहे। प्रत्यक्षदर्शींनी समोर यावं आणि या आरोपीची ओळख पटवून द्यावी असं आवाहन आता रेल्वे पोलिसांनी केलेलं आहे। हा काळे कपडे घातलेलाच आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे। या आरोपीनं पूर्ण काळे कपडे घातलेले आहेत। एक काळी सॅक त्याच्या खांद्यावर आहे आणि एक चष्मा त्याला आहे असं या चित्रांमध्ये दिसतंय, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। सध्या हा आरोपी पसार आहे। या आरोपीला शोध घेण्यासाठी आता 6 सदस्यांचं एक पथकही तैनात करण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही हा आरोपी सापडलेला नाही। मात्र या आरोपीची ही चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत। रेल्वे स्टेशनमध्ये दाखल होतानाची दृश्य आहेत आणि त्यानंतर रेल्वे डब्यामध्ये या प्रवाशाची या आरोपीची दुसऱ्या प्रवाशासोबत मयांक ज्याचा मृत्यू त्यानं केला, त्याला मारलं त्यानं, तर त्या दोघांमध्ये वाद झाला। लोकलचं दार लावण्यावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं समजतंय आणि एक क्षुल्लक कारणावरून या आरोपीनं थेट त्याच्याकडचा चाकू काढला आणि मयंकवर वार केले आणि त्यातच मयंकचा मृत्यू झाल्याचं समजतंय। तर लोकल ट्रेनमध्ये एक दुर्दैवी हत्या झालेली आहे, नेमकं पूर्ण प्रकरण काय? बोरिवली रेल्वे पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये काल दिनांक 23/6/26 रोजी चर्चगेट नालासोपारा या फास्ट ट्रेनमध्ये गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान यातील मिडलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये दोन प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून पावसाचं पाणी येते या दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सो राकेश कलासागर सर आणि माननीय पोलीस उपायुक्त डीसीपी वेस्ट झोन श्रीमती ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। यातील संशयित आयडेंटिफाय झाला असून त्यास अरेस्ट करणे बाकी आहे। सर, लोकल ट्रेनमध्ये यानंतर घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान